नमस्कार मित्रांनो, अवघा महाराष्ट्र जे ठाकरे बंधू एकत्र येण्याची वाट बघत होता तो दिवस आता महाराष्ट्रामध्ये आलेला आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. परंतु ज्या क्षणापासून दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचा विचार केला तेव्हापासून भाजपमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. ती आहे म्हणा किंवा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मग खरंच उद्धव आणि राज एकत्र येण्याने भाजप घाबरलंय का? खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याने भाजपला काही प्रॉब्लेम होणार आहे का? भाजपची गणितं बिघडणार आहेत का? तेच जाणून घ्यायचंय आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर मित्रांनो सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सुरू करूया. मुळात राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेना सोडली आणि शिवसेना सोडतानाच त्यांचं जे कारण होतं ते असं होतं की मला माझ्या विठ्ठलाबद्दल तक्रार नाही, परंतु आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. आणि अर्थात ते बडवे म्हणजे कोण होते तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा कंपू, म्हणजे त्यांच्या जवळचे असणारे लोक. आणि त्या गोष्टीवरती नाराज होऊन राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. अर्थात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठं आणि घवघवीत यश देखील मिळालं. परंतु अर्थात मराठी माणसाचं जे काही ध्रुवीकरण होतं शिवसेनेच्या बाजूने ते विभाजित झालं आणि मनसे आणि शिवसेना असे दोन गट मराठी मतांना घेऊ लागले. अर्थात त्याचा खूप मोठा फटका शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये बसला. परंतु नंतरच्या काळामध्ये राज ठाकरे यांच्या धरसोड प्रवृत्तीमुळे आणि विचारांमधल्या गोंधळामुळे मनसेतले बरेच लोक नाराज झाले आणि नंतरच्या काळामध्ये मनसेला यश मिळेनासं झालं. त्यानंतर मनसेने कित्येक निवडणुका लढवल्याच नाही आणि एका निवडणुकीमध्ये तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची बाजू घेत दुसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोदी यांची बाजू राज ठाकरेंनी घेतल्यामुळे एक गोंधळाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये तयार झालं. म्हणजे अर्थातच काही या सगळ्या गोष्टींमुळे 2009 ते 2025 या काळामध्ये राज ठाकरे यांचा पक्ष हळूहळू कमी कमी होत गेला. आणि आता उद्धव ठाकरेंचा जो प्रश्न आहे, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली. बाळासाहेबांच्या नंतर सुद्धा बाळासाहेब हयात असताना जे यश मिळालं नाही ते यश उद्धव ठाकरे यांनी 2014 मध्ये पक्षाला मिळवून दिलं. 2019 पर्यंत भाजप सोबत युतीमध्ये ते राहिले. खरं तर निवडणूक वेगवेगळी लढवलेली होती. परंतु 2019 नंतर महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले. कुठेतरी विचारांशी केलेली तडजोड असा एक मेसेज भाजपने त्यावेळेस तयार केला आणि उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी काही करू शकता असं दाखवण्याचा प्रयत्न भाजपने केला. परंतु तो सुरुवातीच्या काळामध्ये फेल ठरला. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत पक्षच आपल्या ताब्यात घेतला. पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हे कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिलं. म्हणजे एकूणच काय, सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघंही आजच्या परिस्थितीत तरी हरलेले सेनापती अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये तयार आहे. कारण मागील निवडणुकांचा इतिहास बघता या दोन्हीही पक्षांना फारशी काही चांगली कामगिरी करता आलेली नाही. आणि मग आता हे दोन्हीही ठाकरे एकत्र आले आणि मग आता भाजप कुठेतरी असं एक दाखवतंय की आम्ही या ठाकरेंना घाबरतोय की काय वगैरे. परंतु खरंच भाजप ठाकरेंना घाबरलंय का? खरंच दोन्ही ठाकरे एकत्र येण्याने भाजपला काही परिणाम होणार आहे का? तर ते आता नीट समजून घेऊ. खरं तर हे दोघेही मी जसं म्हणालं सध्याच्या परिस्थितीत तरी, कारण येणाऱ्या काळामध्ये ठाकरे बंधू नक्कीच झेप घेतील, गगन भरारी घेतील. राजकारणात दिवस बदलत असतात. कधी काळी पडद्याआड गेलेले चंद्राबाबू नायडू पुन्हा एकदा पिक्चरमध्ये आले आणि आज केंद्रातली सत्ता त्यांच्या कोबड्यांवरती आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये काहीही प्रेडिक्टेबल नसतं. त्यामुळे येणाऱ्या काळात अर्थात ठाकरे बंधू पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत दिसतीलही, परंतु आजची ती परिस्थिती नाही, ही वास्तविकता आहे. मग तरी सुद्धा भाजप घाबरण्याचं नाटक का करतंय? तर मुळात दोन्ही ठाकरेंचा परिणाम महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांमध्ये सध्या तरी महायुतीला पडेल असं चित्र नाही, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात लोक काय विचार करतात ते आपण बघू, परंतु नगरपालिकेमध्ये काही चमत्कार घडला नाही, त्यामुळे आता काय घडेल, आणि विधानसभेमध्ये सुद्धा काही घडलं नाही, त्यामुळे आता काय घडेल हा प्रश्न आहेच. मग तरी सुद्धा भाजप या दोघांना का घाबरतं तर त्याचे एकमेव कारण आहे मुंबई महानगरपालिका.
कारण मुंबईच्या जनतेने आजपर्यंत काही जरी झालं तरी ठाकरे याच ब्रँडला नेहमी महत्व दिलेलं आहे. आणि त्यामुळे भाजपचं स्वप्न आहे की मुंबईची महानगरपालिका ताब्यात घ्यायची आणि त्यासाठी सगळ्यात जास्त जागा भाजप लढवणार आहे. आणि एकनाथ शिंदे यांना फार कमी जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळतात. म्हणजे एकूणच काय, महापौर भाजपचा करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. आणि मग ठाकरेंच्या बाजूने एक सॉफ्ट कॉर्नर असणारा जो मतदार आहे, या मतदारांना नाराज न करता ते मतदान आपल्याकडे ओढवून घेणे. कारण कसं आहे, उद्या जर समजा ठाकरेंना शिव्या दिल्या तर ठाकरेंबद्दल मनामध्ये प्रेम असणारे एक खूप मोठी जनता, म्हणजे आपण त्याला काही एक अंडर करंट ठाकरेंचा महाराष्ट्रामध्ये नक्की आहे आणि तो असणार आहे. कारण ती एक बाळासाहेबांनी तयार केलेली ती एक इमेज आहे. आणि त्यामुळे हा जो अंडर करंट आहे याला छेडायचं नाही, ही भाजपची रणनीती आहे. म्हणजे जर ठाकरेंना जर आपण शिव्या जर दिल्या किंवा ठाकरे एकत्र आल्याने आम्हाला काही घंटा फरक पडत नाही अशा प्रकारचं जर चित्र जर दाखवलं तर त्यातून एक अहंकार दिसेल, एक इगो दिसेल. आणि जो मराठी मतदार सध्या भाजपच्या बाजूनी आणि ठाकरेंच्या बाजूनी एक सॉफ्ट कॉर्नर ठेवून आहे, तो मतदार भाजपकडे वळण्याऐवजी निगेटिव्हिटी तयार होऊन ठाकरेंकडे वळेल आणि त्याचा मोठा फटका बीएमसी मध्ये भाजपला बसेल. त्याच्यामुळे भाजप फक्त घाबरण्याचं नाटक करते. अर्थात भाजपला सद्य परिस्थितीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याने फार मोठा फरक पडणार नाहीये, कारण त्या पद्धतीने रणनीती त्यांनी ऑलरेडी आखलेली आहे. आणि दोन्ही ठाकरे एकत्र येणार हे बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. त्याच्यामुळे भाजप या सगळ्या परिस्थितीला तयार नाही असं होऊ शकत नाही. कारण भाजप निवडणुकींचा होमवर्क फार प्रामाणिकपणे करतं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल, ठाकरे असतील, यांचा निवडणुकीचा होमवर्क हा तेवढा प्रॉपर नसल्यामुळे बऱ्याचदा निवडणुकीमध्ये यांची माघार होते. अर्थात लोक ईव्हीएम मशीन वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात. हे कितीही खरं वाटत असलं तरीही भाजप ऐन निवडणुकीच्या वेळेला ज्या स्ट्रॅटेजीज आणतं आणि जे मुद्दे आणतं त्यामुळे लोक संभ्रमित होऊन कुठेतरी डिरेक्टली ऑर इनडायरेक्टली भाजपच्या पारड्यामध्ये आपलं मतदान टाकतात. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे मतदारांना नाव ठेवण्याऐवजी, निवडणूक प्रक्रियेला नाव ठेवण्याऐवजी लोकांमध्ये आपण आपला मेसेज कसा क्रिएट करतो यावर खरं तर विरोधकांनी भर द्यायला हवा, परंतु ते तसं होत नाही. त्यामुळे एकूणच सद्य परिस्थितीत तरी ठाकरे एकत्र येण्याने भाजपला फारसा फरक पडत नाही आहे, परंतु ठाकरे एकत्र येण्याने जो एक सॉफ्ट कॉर्नर ठाकरेंबद्दल तयार झालेला आहे त्या सॉफ्ट कॉर्नरला शांततेत ब्रेक करण्यासाठी भाजप फक्त घाबरण्याचं नाटक करत आहे. अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.